थांब, टेंडर मिळवू दे, दुपारी कळेल आपल्याला काय होणार ते, मग बघू काय करायचं. बाबा आता मला कसलीही वाट पाहिजे नाहीये. मला अभिची खूप आठवण येते. चल ना त्याला भेटायला जाऊ. नाही नाही बाबा चल. अरे थांब. ओवी चल, येतेस ना तू माझ्यासोबत पूजा करायला. चल लवकर. जा जा जा, पटकन जा, पटकन जा, जा पळा. एक मिनिट, ही पूजा कधीपासून करायला लागली? प्लीज हे टेंडर सावली टीचरला मिळू दे. सावली टीचरने जे वारीसाठी गाणं ठरवले ना ते खूप भारी आहे. तुला पण आवडेल. मला पण त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळेल. मला आणि अबीरला काय पाहिजे हे तुला चांगलंच माहिती आहे. देवा प्लीज हे टेंडर सावली टीचरला मिळू दे. बाप रे, एवढा वेळ काय मागितलं ग देवाकडे? काकू असं बोलायचं नसतं, नाहीतर देव आपली कसलीच इच्छा पूर्ण करत नाही. ओके मॅडम, नाही विचारत. काकू तुला एक सांगू का, आपला विटू माऊली आहे का नाही, 2 वाजता त्याच्याकडे थोडीशी प्रार्थना कर. त्याला म्हणावं त्याची सेवा करायची संधी मला आणि अभिच्या आईला मिळू दे. ओके मॅडम, नक्की सांगेन. ओवी, आजीला प्रसाद दे सांग. पण काकू दे म्हटलं. काय ग अमृता, आज या छोट्या मॅडम पूजा करायला कशा काय? आई तिला पण खूप आवडतं पूजा वगैरे करायला. थँक्यू. आई, आज तिचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तिच्या टेंडरचा निकाल लागणार आहे. प्लीज तिला आशीर्वाद द्या ना. देते ना, देते. हा ग, आशीर्वाद हवाय तुला? मग घे. तू सावली आणि सारंगला एकत्र आणायचा जो घाट घातलायस ना, ही तुझ्या मनातली इच्छा मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही. आशीर्वाद दिला, आशीर्वाद तिला. जा पण. मला कुठलेही एक्सक्यूजेस नको आहेत. मला रिझल्ट हवेत, रिझल्ट. मॅडम मी संपूर्ण फिल्डिंग लावून ठेवली आहे. आपली बाजू खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. फिल्डिंग लावली आहे माय फुट. आपलं काय बोलणं झालं होतं? सावलीचं कॉन्ट्रॅक्ट टेबल पर्यंत पोचता कामा नये. मग ते टेबलवर पोचलंच कसं? सावलीचं टेंडर तिथल्या तिथे बाद करायचं ठरलं होतं की नाही? मॅम तुम्ही समजून घ्या, आता सगळं ऑनलाईन झालंय. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर डायरेक्ट ते सर्व्हरवरती जातात. आता हे खूप ट्रान्सपरंट झालंय आणि त्यामुळेच कोणतीही फाईल मॅन्युअली बाद करणं आता अशक्य आहे. मग आता मी काय करायचं? बाय चान्स त्यांनी मला डावलून सावलीला सिलेक्ट केलं तर? मॅडम तुम्ही विसरताय का, आपलं काय ठरलं होतं? ॲप्लिकेशनमध्ये मोफत सेवा देणार हे लिहायचं म्हणून. एक मिनिट, तुम्ही असंच लिहिलंय ना? माहीत होतं मला. म्हणूनच ठरल्याप्रमाणे मी 0 बजेट दाखवलं होतं. 0 रुपयात हा कार्यक्रम करायचं मी कबूल केलं होतं. बस झालं तर मग. हो, आजच्या काळात मोफत काम कोण करतंय? आणि साक्षात भैरवी वजे असताना तर सावलीची निवड कोण का करेल? असं म्हणताय? मग तर हे कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं पाहिजे. किती विचार करणारेस? नको काळजी करू. काय नाही सौ, ही गोष्ट सोपी नाही आहे. तू साक्षात विठुरायाची सेवा करतेस. त्या आयोजकांकडनं तू एकही रुपया घेतलेला नाही आहेस. तुझा त्याग वाया नाही जाणार. टेंडर तुलाच मिळेल. बाबा, मला पैशांची काळजी नाहीच आहे, पण त्या भैरवी माई माहिती आहेत ना तुम्हाला कशा आहेत, आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स किती आहेत मला माहिती आहे. मला हरवायसाठी त्यांनी ही चाल खेळली असणार आहे. आता कॉन्टॅक्टचं म्हणशील तर काय माझी कमी आहेत का? आता जर 4 फोन केले ना तर कोणाच्या बापाची हिंमत नाहीये ते टेंडर दुसरं कोणाला मिळेल. तुलाच मिळेल, नको काळजी करू. हो बाबा, पण तुम्हीच म्हणालात ना की ही विठुरायाची सेवा आहे, त्यामुळे मला ह्यात कोणतीही वशिरेबाजीची किंवा राजकारणाची भेसळ नको आहे. जे काही होईल ते शुद्ध मार्गानेच व्हायला हवं. बरोबर बोलतेस तू सावली. जगांना जी वशिलेबाजी करायची गरजच नाही. विठुरायालाच सावलीकडून सेवा करून घ्यायची आहे. त्याला माहिती आहे सावलीची भक्ती आणि निष्ठा. टीचर बाबा बरोबर बोलतोय, तर टेंडर आपल्यालाच मिळणार. तुझ्या तोंडून विठुरायास बोललाय बघ.
सुपर हिरो तुम्ही आधी वेळेवर आले असतात बघा. बघा ना, आता 2 वाजताच आले असतात. त्यांचा कधी फोन येऊ शकतो काही सांगता येणार नाही. हॅलो, 5 लाख रुपयापर्यंत लोन मिळते, हवंय का? शट अप. मला प्लीज कॉल करू नका. मला नको आहे कुठलं लोन. इडियट. आला चल 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 उचल ना. स्पीकरवर टाक, स्पीकरवर टाक. अननोन नंबर आहे. हॅलो. सावली मॅडम बोलतायत का? हो, मी सावली बोलते. बोला ना. आपलं गुरुकुल कधी सुरू होणार आहे हे विचारायचं होतं. हो, केस चालू आहे. सध्या मी घरातूनच क्लासेस घेते. मी नंतर फोन करून तुम्हाला सगळ्या डिटेल्स देते. चालेल. बाबा बस, 2:30 वाजलेत. आता थांबून काही उपयोग नाही. थांब ना सौ, तू बस खाली, तू बस. बाबा थांब, अजून थोडा वेळ वाट बघू. थांब जरा. बाबा अजून किती वाट बघणार आहोत आपण? कार्यक्रम उद्या आहे. आता त्यांना तयारी करायला वेळ हवा असेल ना. मला खात्री आहे निकाल लागला असणार आणि तो आपल्या बाजूने नसणारच. अगा हे शक्यच नसतं बघ. विठू राया आपल्यावर कसा रुसेल? आपण एवढे मनापासून प्रयत्न केले असतात ना, मग कसा रुसेल तो आपल्यावर? अबीर, विठुराया आपल्या बाबतीत जे काही करतो ते चांगलं करतो, आपल्या भल्यासाठीच करतो. समजा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार नसेल तर त्यामागे विठुरायाची काहीतरी मोठी आणि चांगली योजना असणार. तुम्ही सगळे संयम ठेवा जरा. आणि सावली, तुला सेवा करायची आहे ना, मग ह्या सगळ्या गोष्टींचा कशाला विचार करतेस? हो सारंग, पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा मनाला हुरूर लागतेच. आणि समजा ही निस्वार्थ सेवा दुसऱ्या कोणीतरी केली तर? कोणाबद्दल बोलतेस तू? भैरवी माई आलेल्या घात. तुला हे टेंडर मिळूच देणार नाही मी, अशी उघड धमकी दिली आहे त्यांनी मला. म्हणून मला खात्री आहे की हे टेंडर त्यांनाच मिळालं असणार. शक्यच नाही. का? त्या भैरवी वजेला तर टेंडर मिळणं शक्यच नाही. एक वेळ दुसऱ्या कोणाला तरी मिळेल, पण तिला नाही मिळणार. कारण तिची सेवा निस्वार्थी असूच शकत नाही. बरोबर की नाही सारंग?